नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. मी निशिगंधा अमोल नवले आज तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील करमाळ निवासिनी आई कमला भवानी म्हणजेच कमलाई माता बद्दल माहिती सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कमला भवानीच्या मंदिराचा इतिहास. करमाळ म्हटलं की नाव येते राजेराव रंबा यांचे व याच राजेराव रंबा यांनी सन 1727 मध्ये श्री कमला भवानी मातेचे मंदिर बांधले. या मंदिराला तुळजाभवानीचे दुसरे पीठही म्हणतात. या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण पूर्व आणि उत्तरेस आहे. या मंदिराचा परिसर जवळपास 80 एकरामध्ये आहे. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणातील घडीव दगडात आहे. ह्या मंदिरास 96 या संख्येस विशेष महत्व आहे. म्हणजेच कसे तर संपूर्ण मंदिर 96 खांबावर उभारलेलं आहे. मंदिराच्या छतावर 96 चित्रे रेखाटलेली आहेत व मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या देखील 96च आहेत. मुख्य मंदिरामध्ये श्री कमला भवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती देखील आहे व हिला तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानले जाते. कमला भवानी माता ही अष्टभुजा आहे व कमलाई मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवांची पाषाणातील पिंड आहे व त्या मागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील देखील भव्य अशी मूर्ती आहे. गाभाऱ्यात श्री विष्णू लक्ष्मीची गरुडारूपी मूर्ती आहे व त्या मागील गाभाऱ्यात सूर्यनारायणाची सप्तअश्व अशी जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत 80 फूट उंच दीपमाळे असून त्यावर जाण्यासाठी पायऱ्या देखील 96च आहेत. देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. देवीचा मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला असते. या काळात देवीचा छबिना देखील निघतो.